जनगणना 2027 पूर्व चाचणी 10 ते 30 नोव्हेंबर दरम्यान नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन। भारत सरकारतर्फे जनगणना 2027च्या तयारीसाठी देशभरात पूर्व चाचणी 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे। या अंतर्गत नागरिकांना स्वगणना करण्याचाही पर्याय 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान उपलब्ध राहील। महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुका आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम वेस्ट प्रभागातील क्षेत्र ही पूर्व चाचणीसाठी निवडण्यात आली आहेत। या चाचणी दरम्यान जनगणना अधिनियम 1948च्या सर्व तरतुदी लागू राहतील। प्रगणक आणि पर्यवेक्षक घरोघरी भेट देऊन माहिती संकलन करणार आहेत। नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जनगणना संचालनालय मुंबई तसेच तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे। यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून पार पडणार असून मोबाईल, टॅब आणि लॅपटॉपद्वारे माहिती संकलित केली जाणार आहे। चोपडा तालुक्यातील 26 गावांचा या डिजिटल पायलट प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। 2026 मध्ये करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्रामधील 2 तालुके व एक नगरपालिकेसाठी वार्ड अशांची निवड प्री टेस्टसाठी माननीय सेन्सस कमिशन यांनी केलेली आहे। चोपडा तालुक्यातील 26 गावांमध्ये ही प्री टेस्ट होणार असून यासाठी 95 प्रगणक आणि 16 पर्यवेक्षकांची नियुक्ती आपण करत आहोत। त्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना 3 दिवस 4 पॅजेसमध्ये टेस्ट देण्यात येणार आहे। त्यासाठी सुयोग्य असं स्थळ आपण आजच अंतिम करतो आहोत। यासाठी जे प्रगणक असतील त्यांना ट्रेनिंगसोबत त्यांना इतर जे काही स्टेशनरी आणि ओळखपत्र हे देखील त्यांना आपण देणार आहोत, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या ओळखीबाबत कुठलाही संभ्रम निर्माण होऊ नये। तालुक्यातील 26 गावांची निवड करताना आदिवासी गावे, डोंगराळ गावे, मोठ्या लोकसंख्येची गावे, सर्व समाजाची गावे, सर्व भाषिक गावे यांचा समावेश करण्यात आला असून पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आता नकाशे अंतिम करत आहोत आणि नकाशे अंतिम झाल्यानंतर आपणास त्या प्रगणक गटांच्या हाती निश्चित करून त्या ठिकाणी आपण घरांची यादी करून घरांची गणना करणार आहोत। साधारणपणे 150 ते 200 घरांचा एक प्रगणक किंवा 750 ते 800 लोकसंख्येचा एक प्रगणक गट आपण तयार करत असून ही जनगणना प्रथमच आपण डिजिटल स्वरूपात करणार आहोत। यापूर्वी 1991मध्ये 2001मध्ये 11मध्ये आपण जे काही विविध प्रपत्रे सर्व आपण पेन आणि पेन्सिल, रबर आणि पॅडच्या सहाय्याने आपण ते कामकाज पूर्ण केलं होतं। यावेळेस मात्र आपल्याला जे काही आधुनिक उपकरणं आहेत त्याच्यामध्ये जे ॲप येतील जे ज्याच्या सपोर्ट करतील, मग मोबाईल असेल, टॅब असेल किंवा इव्हन लॅपटॉप असेल, त्याच्या आधारे आपण ते संपूर्ण डिजिटल सेन्सस पूर्ण करणार आहोत। तालुक्यातील जनतेला आम्ही असं आवाहन करतो 26 गावांच्या, कृपया आमची प्रगणक गट आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचतील, आपल्या लोकसंख्येसंदर्भात किंवा इतर जी माहिती आपल्याला अनुषंगी विचारतील त्यावेळेस त्यांना आपण देऊन ती योग्य ती माहिती देऊन त्यांना सहकार्य करावं। असं जात नाही